काय झाले काय माहित मित्रांनो पप्पाला. पप्पा का झोपल्यात काय माहित असं. पप्पा काय झाले? तुला माहित नाही काय काल काय झालं तुझी भारताने हा तुमचं पोट दुखत होतं का नाही? तसंच पोटात दुखायला लागलं रे मग आलं की झोपलो. दुखायला लागलं थोडं. बर ठीक आहे. हा. जाऊ दवाखान्यात. पण ते तुम्हाला विषय गेलतात का? ते काय झालं तिकडे? गेलतो की म्हणल्यात बघू मग फोन करतो म्हणले. फोन करतो म्हणल्यात का? इकडं घर बघा येतो म्हणल्यात. मी कधी येतात म्हणलं घर बघायला? घर काय बघत अर्धा जातो का? तर म्हणले होते ना येतो घर वगैरे काय बघायला. येते की मी. काहीतरी विषय झाला असेल तुमचं, तुम्ही गेले काय तिथे. नाही पण विषय झाला हं? नाही झाला परत. नाही का? येतो म्हणल्यात मग बघू फोन करतो म्हणल्यात. बघा घर चालू बांधायला तर असं लग्नाचा विषय निघालाय. पप्पा गेलते ते तिकडं. तर आत्ताच आलेत बघा. तुम्हाला म्हणलं होतं का नाही पुढल्या ब्लॉग मध्ये दाखवणार पप्पा आल्यानंतर काय विषय झाला ते का नाही? तुम्हाला काय वाटतं लग्न जमावं म्हणून? जमलेलं चांगलंच आहे ना. जमलेलं चांगलंच आहे बाळा. पण आता मम्मी रागवली किंवा मम्मी कुठं दिसा मी तास झालं फुडकी ते मम्मीला कुठे गेली काय माहित. गेले असं रुसून बिनळ. मी तिला तास झालं हाक मारतोय मम्मीला. मम्मी घरात नाही. कुठं बघितली, घरात बघितले, कुठं बाहेर बघितले, तिथं धुणं धुते बघितले. ती दुखत आहे. कालच आणलंय सोडून तिला. आपण ती दिसाय पाहिजे की कुठं दिसनाच आहे मम्मी. काय करू? मम्मीला सांगायची आनंदाची बातमी हाय का? कालच आणलंय दवाखान्यात मी तिला. दुखत असेल तिचं. मम्मीला आनंदाची बातमी सांगायची भाऊ लेकाचं गहू पुंगान तुला सून आणायची. मम्मी कुठं जाऊन बसली काय माहित. का गेले आणायला? काय माहित तिकडच गेले असणार आहे गड्या. ती सारखी आणायला जाते. ऐका की पप्पा, आपण काय करू उद्या किंवा परवा दिवशी तिला आणायला जाऊ. बर आणि तिला तिथं एक समजून सांगू. बघू काय म्हणते ते. तिच्या आईला सांगू आपण समजून. आता मम्मीच्या आईला सांगू समजून. हा मग तेच की समजून सांगू जरा थोडं. नाही तर तिथंच राहू द्या म्हणून. मग तेच दवाखान्यात नेते. बघा की पोरांनो ते आपल्या मित्रांनो लग्नाचा विषय चालू ना खुशाल गेल्या गावी. आता तिला कालच दाखवण्यातून आणलंय बघा सोडून. वर गेली बघा. बघा की आहे काय त्याच्या मम्मी का तशी करते काय हेच कळत नाही. कालच आणलंय बारशीवरून. तुम्हाला काय वाटतंय? काय वाटायचं माझंच दुखायला लागलं ना. आता काय वाटायचं मलाच बारशीला जावं लागतंय आता लिंकरकडे. पहिला कोर्स तिथंच होता ना. मित्रांनो आमच्या पप्पाला रातभर मान अवघडले. मित्रांनो आमच्या पप्पाला किडनीचा आजार आहे. आधीपासून आजार आहे. काय काय झालं तर सांगा तुम्ही. वरनं पडलं होतं कामावून. किती मजल्यावर? किती मजला होता ध्यानात गेला. तिसरा का चौथा होता. मित्रांनो आमचं पप्पा सेंट्रिंग मिस्त्रीत बघा पुण्याला काम करत असताना बिल्डिंग खाली पडलं होतं. तिडा पडलाय असं. कसा पडलाय? असं तिडा आहे. तिडा पडलाय. कुठल्या साईडला? किडनीच्या शेजारी असं तिडा आहे. कुठल्या साईडला? त्याच साईडला वर तिडा पडलाय. अवघड गोष्ट आहे मित्रांनो. बघितलं का? काय आलं की झोपलं. मग विचारा म्हणलं काय अपडेट आहे ते कळले. तर पप्पाच लागलं दुखायला. काल तर अशी बेजार झालते मित्रांनो. काम करता भरले हा काल. मित्रांनो चला पुढली अपडेट मम्मीची काय विषय होतोय काय नाही हे पण सांगतो. आणि संध्याकाळी आम्ही आईला फोन करणार आहेत आम्ही. मग मम्मीला फोन करून विचारू तिला आधी. फोन लाव मम्मीचं मत काढून घेऊ. मम्मी काय म्हणते ती फोन लावून.
हम्म. चला व्हिडिओला करतोय, पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटतो. तर मम्मीचे अपडेट काय दाखवतो, मम्मी कुठे गेली काय. तर इथंच थांबतो. बाय.